नमस्कार मंडळी. ससे खरेदीच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी निलेश तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या वर्षी आमच्याकडे हिंगणघाट वर्धा इथून श्रीयुत मोरेश्वर बनसोड हे ट्रेनिंग देण्यासाठी आले होते. ट्रेनिंग झाल्याच त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील जे पाळीव ससे होते ते विकत घ्यायला सुरुवात केली आणि जवळजवळ त्यांनी 100 ससे कलेक्ट केले. त्यांनी आपल्या बाजूचीच रूम भाड्याने घेतली आणि त्या रूममध्ये हे सर्व ससे त्यांनी मोकळे सोडले आणि त्यामुळेच व्हायचं तेच झालं. हे सर्व ससे एकमेकांच्या मागे लागले, एकमेकांच्या मागे लागून एकमेकांचे केस खाऊ लागले. त्यामुळे ते सर्व ससे डल झाले. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकत असाल तर हे सर्व सुंदर ससे काही दिवसांनी विद्रूप दिसायला लागले. तरी पण मित्रांनो, मोरेश्वर सरांच्या या मेहनतीला कुठेही फुकट जाऊ न देता आपण हे सर्व ससे त्यांना कमिट केलेल्या रेटने खरेदी केले. येस मित्रांनो, हिंगणघाटवरून आपण हे ससे खरेदी करून मिरज येथे आपलं जे नवीन फार्म सुरू होत आहे तिथे आणले आणि तिथून आपण दुसऱ्या दिवशी आपल्या कुडाच्या फार्मवरती हे सर्व ससे घेऊन आलो. शुक्रवारी पहाटे 6 वाजता मी आणि निलेश परब, जो मला स्क्रीनवरती दिसतोय, हा जो आपला नवीन ससेपालक तयार होतोय, हे आम्ही दोघं मिरजच्या फार्मवरती जाण्यासाठी निघालो. पहाटे लवकर निघत होतो, त्यामुळेच भरपूर थंडी होती आणि या थंडीमध्ये प्रवास करायला खूप मजाही येत होती. मित्रांनो, पुढे कुडाळच्या एका पेट्रोल पंपवरती आम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि आंबोली मार्गे मिरजसाठी निघालो. आंबोलीच्या प्रसिद्ध धबधब्याजवळ थोडेफार फोटो काढून, थोडेफार व्हिडिओ काढून तिथल्याच एका टपरीवरती चहा आणि वडापाव खाऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झालो. कृष्णा नदी जवळ आली आणि आम्ही अगदी मिरजच्या जवळ आलो. लगेचच पुढच्या 10 मिनिटात आम्ही मिरजच्या आमच्या केदार भोसले या ससेपालकाच्या फार्मवरती पोहोचलो. नागपूरहून आलेले हे पाहुणे केदारने आपल्या फार्मवरती मोकळेच सोडले होते. पाणी आणि ग्रीन फीड खाल्ल्यानंतर ते जरा ताजेतवाने झाले होते, त्यामुळे जरा ॲक्टिव्ह वाटत होते. नमस्कार, माझे नाव बबन शेंडगे. आम्ही मिरज फार्मवरून बोलतोय आणि काल हे प्राणी आले नागपूर हिंगणघाटवरने. बनसोडे सरांकडनं हे प्राणी कलेक्ट केले आम्ही आणि निलेश सरांनी एक दिवस इथे रेस्ट केली आणि आता हे निलेश सर प्राणी घेऊन जाणार. बऱ्यापैकी रेस झाल्यानंतर आम्ही ते प्राणी आम्ही आणलेल्या क्रेटमध्ये भरायला सुरुवात केली. एक एक प्राणी चेक करत, बघत, मोजत आम्ही तो प्राणी आमच्या क्रेटमध्ये भरायला सुरुवात केली आणि लगेचच आम्ही आमच्या कुडाच्या फार्मवरती यायला निघालो. मित्रांनो, ज्या फार्मवरती हे प्राणी उतरले होते ते आहे श्रीयुत केदार भोसले यांचं मिरज येथील फार्म. मित्रांनो, या फार्मचा व्हिडिओ आम्ही अजून केलेला नाही आहे, कारण की हे 150 प्राण्यांचं फार्म असणार आहे आणि आपण सध्या तरी 100 प्राणी या फार्मवरती आणून ठेवलेले आहेत. त्यामुळे जोपर्यंत हा फार्म पूर्णपणे सेट होत नाही तोपर्यंत या फार्मचा आपण व्हिडिओ करणार नाही आहोत. पण याच वर्षी हा फार्म पूर्ण सेट होणार आहे. सो स्टे ट्यून. आपण या मिरजच्या फार्मचा एक छानसा व्हिडिओ लवकरच करणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता मिरजमधनं हे जे हिंगणघाटवरचे प्राणी आले होते ते कलेक्ट केलेले आहेत. प्राणी आपल्या गाडीत लोड झालेले आहेत. तुम्हाला मागे दिसत असेल तर टोटल 80 प्राणी आहेत जे आपण घेऊन चाललो आहेत. बाय, चला, सी यू. मित्रांनो, मिरजमधनं आम्ही कुडासाठी यायला निघालो आणि आमचा ससेपालक मित्र, जो कोल्हापूर इचलकरंजी इथल्या रेंदाळ या गावी राहतो, याने आम्हाला फोन केला. त्याचं नाव श्री मोईन नाईकवाडे. त्याच्याकडे 9 मेल ससे विकायचे आहेत असे त्याने आम्हाला सांगितले आणि आम्ही आमची गाडी लगेचच त्याच्या रेंदाळ या फार्मवरती वळवली. त्याच्या फार्मचा आणि त्याच्याकडनं ससे खरेदीचा आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत. परंतु या व्हिडिओमधनं आम्हाला तुम्हाला एकच गोष्ट हायलाईट करायची होती, ती ही की श्री मोरेश्वर बनसोड सर यांनी मार्चमध्ये आमच्याकडनं ट्रेनिंग घेतली आणि त्यांनी आम्हाला टेस्ट करण्यासाठी त्यांच्या आजूबाजूचे ससे कलेक्ट करायला सुरुवात केली आणि हे ससे आम्ही खरेदी करतो का हे पाहण्यासाठी त्यांनी आमची वाट बघितली. पण येस मित्रांनो, आम्ही हे सर्वच्या सर्व ससे त्यांच्याकडनं खरेदी केले. त्यांनी स्वतः फार्म सुरू न करता फक्त हे प्राणी जमा करून आम्हाला दिले आणि त्यातून त्यांना खूप छान असा आर्थिक नफाही झाला. सो ते खूप खुश झाले आणि यापुढे ते आपलं स्वतःचं फार्म सुरू करणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि लवकरच आपण त्यांच्या फार्मला भेट देऊ, ज्यामध्ये तुम्हाला श्रीयुत मोरेश्वर बनसोड सर नक्की दिसतील. या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोईनचं फार्म दिसणार आहे. त्याचा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ करणार आहोत. सो त्याची झलक तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवत आहोत.
मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सस्यपालनाचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.